असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यानं चालू गळीत हंगामात गळतीसाठी आलेल्या ऊसासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन 3200 रुपयांप्रमाणे बिलं जमा केली आहेत। यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंतच्या 43,329 मेट्रिक टन ऊसासाठी 13,86,54,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचं कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय। असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची FRP प्रति मेट्रिक टन 3,020 रुपये आहे। मात्र कारखाना संचालक मंडळाच्या धोरणानुसार चालू वर्षी गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति टन 3200 रुपये एकरकमी देण्याचं ठरलंय। हंगाम सुरुवातीपासून ते 15 नोव्हेंबर 2023 अखेर कारखान्याकडे गळीतास आलेल्या 43,329 मेट्रिक टन ऊसाच्या बिलापोटी 13,86,54,000 एवढी रक्कम आज संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली। कारखान्यानं चालू गळीत हंगामात 13 डिसेंबर अखेर 1,71,350 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून 1,63,500 क्विंटल साखर पोत्यांचं उत्पादन केलंय। यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून कारखान्यानं ठरवलेलं गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलंय। यावेळी कारखान्याचे संचालक कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील उपस्थित होते।